इथून मात्र रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला गौरेश 11 त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला सुभद्रा 11. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. दोन ऑफिशियल बॅट्समन अगदी आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन अनिकेत भगत. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. तेजस शेलार. यस वेलकम. सुस्वागतम स्वागतम स्वागतम. तेजस शेलारचं केलं वेलकम. पहिल्या बॉल वरती अनिकेतच्या बॅट मधून आलेला चौकार. स्वतःची सुरुवात आणि संघाची सुरुवात करताना आपल्याला अगदी अनिकेत भगत पाहायला मिळेल. दुसरा बॉल अगदी लॉंग रनअप घेऊन येणारा तेजस शेलार पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड द विकेट होईल. सज्ज ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत तैनात. उचलतील फेकतील तत्पर एक धाव तिथून वेगानं कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 5 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं पूर्वार्ध सेमीफायनल 2 ची ही लढत. पहिलं सत्र बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय सुभद्रा 11 तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला गौरेश 11 संघ पाहायला मिळेल. हर्षल कालोखे सोन्या आपल्याला पाहायला मिळतील या टीम मध्ये. अगदी फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना अगदी आपण पाहू शकाल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी P1 आणि त्या P1च्या षटकामध्ये अगदी मग आपण पाहतोय काही रूल्स काही रेग्युलेशन सातत्यानं फॉलो करत असतो आणि दोनच खेळाडू तटे सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. केदारजी भगत यांचे इथे आगमन झाले. दादांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. सिंगल आली आहे. केदारजी भगत दादांचं शुभागमन होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत असेल दादा कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये. स्ट्राईक एंड वरती अद्याप अनिकेत भगत पाहायला मिळेल. यज्ञेश कोळी याला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती चांगला खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं तेजस शिलारला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती चांगली कामगिरी रचना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश दादा कोळी यांना देखील विनंती करू आपण देखील यावं व्यासपीठावर. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. यावेळेस हा डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं. किती धावा जमतील पहिल्या सत्रामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. तर टेट सर्कलचं षटक अगदी बरीचशी गॅप आपल्याला पाहायला मिळते. त्या गॅपचा कितपत फायदा उचलला जाईल अगदी पाहिले जाणार. आमच्या अंकुश दादा यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये झाले त्यांचं देखील करूया. अगदी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. कोलीवाडा प्रीमियर लीग मागील 5 वर्षापासून रंगणार ही स्पर्धा. मागील 3 वर्षापासून खरं तर आम्ही स्पर्धा कव्हर करतोय. अगदी आनंद अगदी उत्साह आणि अगदी जल्लोष. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि या 7 धावा धापटल्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील. पनवेल महानगरपालिका सुमित दादा आणि त्यांचं शुभ आगमन या कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत असेल दादा आपल्या KPL मध्ये. मॅच कडे जाऊया. सेमीफायनल 2 षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल स्ट्राईक एंड वरती फलंदाज यज्ञेश कोळी पाहायला मिळेल. रोनकजी शेटे यांना देखील आपण पाहू शकाल व्यासपीठावरती त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. डीप स्क्वेअरला फटका चांगला आहे. बॉल चाललाय धन 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 करीत. हा येतोय चौकार.
मला पंच जेवले का? पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या सुभद्रा 11 टीम जाऊन पोहोचली 11 धावा धापटल्यावरती पाहणा म्हणजे सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती कमलाकर शेलार अगदी अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरे घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती होतील सज्ज. समोर फलंदाज अगदी आपण पाहू शकाल अनिकेत भगत पाहायला मिळेल. यावेळेस पूल केलाय मिस टायमिंग स्ट्रोक. हर्षल कालोखे झेल खाली जजमेंट केलं प्रॉपरली. फलंदाज होईल बाद. पकडली आहे झेल. संपुष्टात आला फलंदाज अनिकेत भगत याचा खेळ. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना सुभद्रा 11 टीमला. यस अनिकेत भगत इज बॅक टू द डगआउट. थँक यू. प्रभाकरजी शेलार यांना विनंती असेल आपण आपल्या पवित्र शुभ से रोनक दादा शेटे यांचा शुभ सन्मान खरे तर या स्पर्धेच्या वतीने करायचे पहा. भावेश दादा गोबर यांच्याकडून पारितोषिक लागले गेले. यज्ञेश कोहलीसाठी ना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज पर 600 रुपीज. नगरसेवक खरं तर आपण पाहतोय सुमित दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान खरं तर इथे केला जाईल. केदार दादा यांचा शुभ सन्मान खरं तर आपण करत आहोत. केदारजी भगत यांना विनंती असेल आपण खरं तर आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. किरण दादा भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. प्रभाकरजी शेलार संघ मालक आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून पर विकेट 200 रुपीज. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. आणि भावेश दादा गोबर यांच्याकडून यज्ञेश कोहलीसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. ऑन साइडला टिप स्क्वेअरला फिल्डर आहेत. थोडीशी फॉमलिंग दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतील. मच्छिंद्र भोईर नवीन फलंदाज 1 डाऊनिंगच्या ऍक्शन मध्ये इन ऍक्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच साठी देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज पहा. जो खेळाडू कॅच पकडेल त्याच्यासाठी संघ मालकाकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. रोनकजी शेटे यांचा शुभ सन्मान मी करण्याकरता विनंती करेल. प्रभेकर दादा शेलार यांना आपण आपल्या शुभ हस्ते करत शुभ सन्मान करायचा आहे. यावेळेस फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न करतो. लाईन थोडीशी बिघडली. पंच जोमा पाटील सर आमच्याकडे बोलतील. यस इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा चेक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीम जाऊन पोहोचली 14 रन 14 धावा धापटल्यावरती. लॉस ऑफ द 1 विकेट. चांगला फटका षटकार आलाय मच्छिंद्र भोईरच्या बॅट मधून. समर्थजी भगत यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते अंकुशजी कोहली यांचा शुभ सन्मान खरं तर इथे करायचा आहे पहा. केदारदादा भगत यांच्याकडून कोणत्याही खेळाडूने षटकारांची हॅट्रिक जर लगावली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिले जाईल. षटक क्रमांक दुसरे 3 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 20 धावा धावपटलावरती पाहायला मिळते. 20 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. सूरजदादा भोईर यांच्याकडून देखील 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल पहा. तिसरं षटक मार्ग असताना कमलाकर शेलार याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तरी का बाजूला स्ट्राईक एंड वरती फलंदाज बरसताना पाहायला मिळतो मच्छिंद्र भोईर. चला मॅच ऑन करा, स्पीड अप करा. सेमी फायनल सेकंड मेगा फायनलचा सामना अगदी काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा शेवट कोणत्या संघाकडून गोड होईल अगदी पाहिलं जाणार. पूल केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. इट्स अ बिग 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 हिट षटकार. थँक्यू डीजे. किरण दादा भोईराणा विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते करत तर पनवेल महानगरपालिका नगरसेवक
खरं तर आपण पाहतोय सुमितदादा झुंजराव यांचा शुभ सन्मान खरं तर या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. दादांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेला अगदी आपल्याला पाहायला मिळते. अमूल्य वेळ त्यांचा अगदी या स्पर्धेला त्याने खर्च केलाय आणि मग त्यांचा शुभ सन्मान इथून मात्र केला जाईल. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल लाईन थोडीशी बिघडताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची आणखी एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल 27 रन्स 27 धावपटलावरती आपण पाहतोय. शुभ सन्मान अतिथी देवो भव. खरे तर महाराष्ट्राची भारताची संस्कृती सुभाषित मध्ये सातत्याने म्हटलं जातं धन्य ही भारत देश धन्य असं परंपरा, भारतीय जनधन्य धन्य असं संस्कृती, भारत देश धन्य, भारतातील लोक धन्य, भारतातील संस्कृती धन्य आणि विशेष म्हणजे भारतातील परंपरा धन्य. आणि ती संस्कृती जोपासताना अगदी आपले आयोजक कमिटी पाहायला मिळेल. अतिथी देवो भव अगदी पाहुण्यांचा शुभ सन्मान आणि मग तो खरं तर आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय. सुमितदादा झुंजराव पनवेल महानगरपालिका नगरसेवक अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा शुभ सन्मान अगदी व्यासपीठाकडे होताना आपल्याला पाहायला मिळेल. किरण भोईर यांना विनंती असेल आपण आपल्या रोनक शेट्टे यांचा शुभ सन्मान केलाय षटकारानं. लंगांच्या डोक्यावरून फलंदाज आपण पाहतोय यज्ञेश कोळी आणि त्याच्या बॅटमधून हा दमदार षटकार. थँक्यू. दत्ताजी पाटील या विनंती असेल आपण आपल्या शुभस्य बीर पाटील यांचा खरं तर शुभ सन्मान आपण करायचा आहे. पहा षटक क्रमांक 2 झालं समाप्त. संघाची धावसंख्या 34. सुनील दादा शुभ सन्मान खरं तर प्रभाकरजी शेलार यांच्या शुभस्य होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांची मांदियाळी दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. मॅच कडे जाऊयात. 2 षटकांचा खेळ संपला. 17.00 च्या सरासरीने टोटल 34 धावा पटलावरती पाहायला मिळते. 34 रन्स ऑन दी बोर्ड. रोहन शेलार आणि सुजित भोईर यांच्या सूरज भोईर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पहा 1000 रुपयांचा कॅश प्राइज. त्यानंतर यज्ञेश कोळीसाठी भावेश दत्ता गोवारी यांच्याकडून पहा पारितोषिक जमा आहे. जेवढे षटकार तेवढा कॅश प्राइज पर 600 रुपीज. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरे षटक घेऊन अगदी आपल्याला पाहायला मिळेल साहिल शेलार आलाय. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील तिसरं षटक आणि ते हाताळण्यासाठी साहिल शेलार अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. षटक क्रमांक 3 फलंदाज मच्छिंद्र भोईर. स्लोवर डिलिव्हरी, लाईन थोडीशी बिघडली. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 35 धावा पटलावरती आपण पाहतो. 35 रन्स ऑन द बोर्ड. रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा पटलावरती पाहायला मिळतील. साहिल शेलार पुल केलाय बॅकवर्ड साईडला. फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन आणि त्यानंतर मिळेल फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या मध्ये त्यांना संगत पुढे सरसवताना टोटल 36 रन्स 36 धावा पटलावरती पाहायला मिळतील. 36 धावा. सेमीफायनल 2 मागील मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं. मेगा फायनल मध्ये दाखल होताना विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान 11 टीम मेगा फायनल मध्ये दाखल होताना अगदी आपण पाहिली. इथून मात्र कोण जिंकणार आणि कोणत्या संघासमोर फाईट करणार. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या 37 धावा पटलावरती पाहायला मिळतील. धावा पटलावरती अगदी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे.
डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. अविनाशजी पाटील यांचा शुभ सन्मान खरं तर अंकुश दादांच्या शुभ हस्ते इथून मात्र केला जाईल. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 43 रन्स 43 धावा पटलावरती आपण पाहतो कोलिवाडा प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन नियोजन अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटच्या मधोमध बॅटचा फेस खुला केलाय. बॅटचा फेस ओपन केलाय. यस अंपायर सिग्नल. इट्स अ बिग हिट. सिक्सर. थँक्यू डीजे. अविनाशजी पाटील यांचा शुभ सन्मान करत तर अंकुशजी कोळी यांना मी विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते करावा. मॅच कडे जाऊयात. 49 धावा पटलावरती आपण पाहतो 49 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 30 मार्गदर्शन अद्यापी 4 चेंडूचा खेळ संपला. बॅटची कडा शॉट थर्डला फिल्डर आहेत. सिंगल न मात्र संघाचा अर्ध षटक कंप्लीट होताना पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचलाय 50 धावा पटलावरती. पाड्यांचा कडकडाट अगदी आपल्याला ऐकायला येईल. पवेलियन मधून चांगलं प्रोत्साहन खेळाडूंना इथून मात्र दिलं जात आहे. श्रवण भगत याच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल पहा. अंतच तिसरं षटक आणि शेवटचा बॉल. डॉट आलाय. षटक क्रमांक 3 झाले समाप्त. टीमची टोटल यस 50 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ दी 1. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. बॅटिंग करत असताना सुभद्रा 11 टीम. अंतिम एक षटकाचा खेळ आहे बाकी. तत्पूर्वी देऊया संधी डीजे मॅडी यांना. अनमोलजी वाणी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल पहा. सेमीफायनल 2 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं सत्र पहिलं पूर्वार्ध बॅटिंग करत असताना सुभद्रा 11 टीम जाऊन पोहोचली आहे. 50 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा पटलावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16.50 ची सरासरी प्रति षटकामागे राखली जाते. चांगली रणनीती चांगलं रन रेट प्रति षटकामागे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटकाचा खेळ देखील आहे बाकी. अर्जुन भोईर मैदानाच्या अवतीभोवती फिरताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. भावी यशोदादा गोवर यांची देखील धावपळ अगदी मागील 3 दिवसापासून आपण पाहतोय. आमचे हर्षद कोळी असतील मग सर्व आयोजन कमिटी अगदी चांगली त्यांची मेहनत पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. अंतिम षटक. इट्स अ वाईड बॉल. तेजस पाटील आलाय. शेवटचा षटक. स्लॉग ओव्हर डेट ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग. मराठी भाषेमध्ये सातत्यानं म्हटलं जातं हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये कितपत हाणामारी स्वीकारली जाईल. पहिला बॉल थोडीशी लाईन बिघडताना तेजस पाटीलला आपण पाहिलं. एक्स्ट्राच्या दाव्यानं चौथ्या षटकाची सुरुवात घडताना अगदी आपल्याला पाहायला मिळते. 51 रन्स 51 धावा पटलावरती. बॅटची कडा शॉर्ट टर्नमॅनला फिल्डर आहेत. तर सगळ्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तत्पर मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. नारायणजी कोळी यांचा शुभ सन्मान खरं तर केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करेन आपण आपले शुभ हस्ते नारायणजी कोळी यांचा शुभ सन्मान खरं तर करायचा आहे. आणि आमच्या विजय दागदाना देखील अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय अगदी 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील कॉमेंट्री बॉक्स साठी त्यांच्या माध्यमातून आलंय. बॅट वेगाने फिरवली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये परंतु पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. 53 रन्स 53 धावा पटलावरती अगदी पाहायला मिळतील. पहिला वाईड. दुसरा बॉलवरती सिंगल. तिसरा देखील वाईड पाहायला मिळतोय.
गोलंदाज तेजस पाटील राईट टर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा होईल सज्ज. इट्स अ डॉट बॉल. इथून थोडंसं कमबॅक म्हणावं लागेल कारण अंतिम षटकामध्ये बऱ्याचदा अनेक धावा खर्च होताना आपण पाहत असतो, परंतु यावेळेस धावसंख्येला रोखण्याचं काम तेजस पाटीलनं केलंय. चांगली स्पर्धा, चांगलं मैदान. चला मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. मॅच ऑन करा. चला मॅच ऑन ठेवा. चला गोलंदाज चला मैदानाच्या आतमधून कोणीही जाऊ नका. मॅच ऑन करा. चला यावेळेस बॅटची कडा एसटी रक्षक आहेत सोन्या. जलटिपली जातीय धक्का क्रमांक दुसरा आणि इथून मात्र यज्ञेश कोळी मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळेल. तीन चेंडूचा खेळ संपला. नवीन फलंदाज दीपेश पाटील आपण पाहतोय. दत्तशेठ पाटील यांचे खरं तर आपण पाहतोय सुपुत्र सुमित दादा यांच्याकडून 3 षटकार जर आले तर 1 षटकार जरी आला तरी 2000चं कॅश प्राइज पहा. दीपेश पाटील साठी पहा. यांचे वडील सुमित दादा यांच्याकडून हे पारितोषिक असेल दीपेश साठी. 1 षटकार जरी आला 2000 रुपयांचा कॅश प्राइज इथे पहा. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. आयोजकांचा निर्णय आला. असेल पहा. जर षटकार आला तर सुमित पाटील आणि दत्ताजी पाटील यांच्याकडून सुमित दादा झुंजरराव आणि दत्तादादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल पहा. पनवेल महानगरपालिका नगरसेवक सुमित दादा झुंजरराव यांना आपण पाहतोय. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अद्याप 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. पहिलं सत्र समाप्त. बॅटिंग करताना संघ जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावरती.
दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते पनवेल महानगरपालिका नगरसेवक सुमित दादा झुंजरराव यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाची धनराशी प्राप्त झाली आहे त्याबद्दल त्यांचं खरं तर आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू इच्छितो. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती खरं तर उपस्थित आपल्याला पाहायला मिळते आज या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून अगदी उपस्थित झालेत आमचे पनवेल महानगरपालिका आणि नगरसेवक खरं तर आपण पाहतोय सुमितदादा झुंजरराव अगदी यांच्याकडे आपण वळत आहोत त्यांची मुलाखत खरं तर या स्पर्धेबद्दल अगदी आम्ही घेऊन इच्छितो. दादा विनंती असेल की आपलं मनोगत खरं तर आपण या स्पर्धेसाठी व्यक्त करावं. खरं तर कोळीवाडा प्रीमियर लीग बोललं की प्रेक्षकांची गर्दी ही पूर्ण भरून असते. मी नगरसेवक आत्ता झालो आहे पण त्याच्या आधीपासनं एक क्रिकेटर आणि इंटर पनवेलच्या क्रिकेटचा अध्यक्ष. मला वाटतं मागच्या वर्षीही जेव्हा मी आलेलो तेव्हा बोललेलो की पनवेल शहरातला जर कुठला आवडता संघ आहे की जो जिंको का हारो त्यांच्यासोबत जी गर्दी नेहमी असते प्रेक्षकांची तो कोळीवाडा संघ आहे. तर सर्वप्रथम तर कोळीवाडा प्रीमियर लीगच्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो की एवढी सुंदर असं शिस्तबद्ध आयोजन केलं आहे. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांची साथ आणि विशेष प्रेम हे नेहमी कोळीवाडाबरोबर असतो. कोळीवाड्यातल्या कुठल्याही समस्या असू दे तिकडे काही नवीन शिल्प उभारू दे किंवा मच्छीमारांचे प्रश्न असू दे किंवा रहिवाशांचे प्रश्न असू दे सन्माननीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब हे नेहमीच असतात. त्यासोबतच माझे सहकारी नगरसेवक राजू सोनी साहेब असू दे दर्शना बोईर मॅडम असू दे रुचिता लोंढे असू दे आमचे शहराचे उपाध्यक्ष केदारजी भगत असू दे. भारतीय जनता पार्टी ही नेहमी पनवेल शहराच्या विकासासाठी तिकडच्या समस्यासाठी काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खेळाचा विचार केला तर तुमच्यामधलाच एक खेळाडू आहे. मला काल मी जेव्हा उद्घाटनाला आलो परवा आणि मला फक्त 2 बॉल खेळायला भेटले तर मला वाटायला लागलं की माझं वय झालं का काय खूप की फक्त 2 बॉल असे टाकतोय तो पण बॉलर हळू टाकत होता. पण मला खरंच मनापासून आनंद होतो जेव्हा सोन्या बॅटिंग करतो, हर्षद बॉलिंग टाकतो, नरेश बॉलिंग टाकतो, आकाश टाकतो. ही जी इंटर पनवेलमधली टीम आहे कोळीवाडा जेव्हा 8 संघ इकडे खेळतात तर मी बघितलं लॉंग ऑनला एक जगा मारतोय एक स्क्वेअर लेगला मारतोय. एवढी सुंदर जर बॅटिंग तुम्ही करू शकता तर तुम्ही ग्रामीणमध्येही चांगल्या आता तुम्ही क गटात खेळत असाल ना का ब मध्ये क किंवा ड मध्ये खेळताय पण तुमची खरंच लेवल जी आहे ना ती अ गटाची आहे. तुम्ही संघ म्हणून जर सगळे एकत्र खेळले आज वेगळे वेगळे प्रीमियर लीगमध्ये खेळताय तेव्हा एवढी सुंदर बॅटिंग करताय. हीच बॅटिंग आपल्याला ग्रामीण क्षेत्रात दाखवायचं आहे इंटर पनवेलमध्ये दाखवायचं आहे. मला माहिती आहे तुम्हाला ग्राउंड प्रॅक्टिससाठी नाही आहे. आता मी नगरसेवक झालो आहे तर मी अजून जोराने प्रयत्न करू शकतो. त्यासाठी इकडे मी नक्कीच तुम्हाला आश्वासन देतो की पनवेलच्या क्रिकेटसाठी किंवा कुठलाही स्पोर्ट्स असू दे सन्माननीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम ज्या सुविधा एखाद्या स्पोर्ट्समनला पुढे घडवण्यासाठी गरजेच्या आहेत त्या सगळ्या नक्कीच देऊ. तुमचा मित्र म्हणून तुमचा सहकारी म्हणून माझ्या इलेक्शनला हारू काका असतील, दत्ता असेल, पंच कमिटी असेल, किरण असेल, इकडे असले राकेश असेल, आकाश आहे, प्रत्येकाची नावं नाही घेत पंच कमिटी होती. यांनी
माझ्याबरोबर गल्लोगल्ली फिरले, काही बिल्डिंगी फिरल्या. म्हणून सर्वप्रथम मी तुमचे मनापासून आभार मानतो की जी गेली 15 दिवस इलेक्शनचे तुम्ही माझ्यासाठी दिवस रात्र फिरत होते. पुढची 5 वर्ष नक्कीच मी तुमच्यासाठी आहे. तुमच्या इकडचे कुठलेही प्रश्न असो मला फोन करा. कधी असं होईल मी फोन उचलला नाही तर मला व्हॉट्सअप मेसेज करा. पण नक्की तुमच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी केदार आम्ही सगळे इकडे नेहमी उभं राहू. थँक्यू. आणि सोनिया, आता मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज तुलाच होती ना, हर्षदला होती. आता यावेळेला रेसला कोण आहे काय? आता दर्शन सेलार उभरता तुमचा स्टार आहे. तर दर्शन एवढी चांगली बॅटिंग केली पाहिजे की कोळीवाडा फक्त सोन्यामुळे नाही ओळखला गेला पाहिजे, तुमच्या सगळ्यांमुळे ओळखला गेला पाहिजे. एवढ्याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही ग्रामीणच्या टुर्नामेंट जिंकाव्या हे माझी मनापासून इच्छा आहे. अ गटात खेळले पाहिजेत बस. थँक्यू. बोल बोल, तुला ग्राउंड विचारत आहे का परत? ग्राउंड माझ्याकडे नाही आहे. तर चला, खरं तर अनेक वर्ष कोलिवाडा प्रीमियर लीग मध्ये आणि कोलिवाडा संघामध्ये ज्या खेळाडूने खेळ साकारलाय, अगदी अनुभवी खेळाडू आणि आमचे कमलाकरजी शेलार, त्यांचा शुभ सन्मान खरं तर इथे आमच्या सुमितदादा झुंजाराव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. कमलाकर काका शेलारांना विनंती असेल, अनेक वर्ष खेळ साकारला, वय वर्ष 50 मध्ये असून देखील त्याच ताकदीचा खेळ साकारताना पाहायला मिळतात. आणि पहा, अनेक खेळाडू त्यांच्या तालमीत अगदी बनलेत सुद्धा. प्रथमतः कोळेश्वर क्रिकेट क्लब यांच्यातर्फे सुमितदादा झुंजारराव यांचे नगरसेवक म्हणून निवडल्यावर अभिनंदन. आणि आमची मागणी आहे, माहिती आहे काय मागणी? आम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे. एखादा पिच आम्हाला सोसायटीच्या ग्राउंडला प्रॅक्टिसला द्या. मग तुम्ही दुसरा कुठं करून द्या व्यवस्था. नगरपालिकेच्या माध्यमातून जिकडे आपल्याला ओपन स्पेस भेटेल किंवा निर्माण करू. ऐका ना, जवळ सोसायटीचं मैदान हे नगरपालिकेचं नाही आहे, हे सोसायटीच्या वैयक्तिक मालकीचं आहे. तिकडे आपल्याला लिमिटेशन आहेत. कधीतरी प्रॅक्टिसला किंवा कुठल्या टुर्नामेंट ठेवायचे तर आपण ते नक्कीच उपलब्ध करू. फक्त रोजसाठी ते उपलब्ध होऊ नाही शकत. म्हणजे मी जे शक्य आहे तेच बोलतो, जे नाही करू शकत ते नाही बोलणार मी नक्कीच. हां, इथून पुढे जवळपास जिथे आम्हाला शक्य होईल तिथे प्रॅक्टिससाठी नक्की 100%. चला, थँक्यू. यस, त्याच दरम्यान खरं तर आपण पाहतो या कोलिवाड्याची शान म्हणून 7 जणांची ओळख राहिली सुमितदादा झुंजारराव. आणि तदनंतर आपण पाहतोय केदारजी भगत, आणि या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळतील. अगदी त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपला मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला, आणि त्याबद्दल खरं तर तुमच्या आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो. थँक्यू सो मच तेजा. चला, मॅच कडे देखील जाऊया. चांगली बाईट आपण ऐकली. सोनिया, तुम्ही पाहताय ऑन स्ट्राईक हँडला आहेत. यावेळेस डिफेन्स करायचं होतं, स्लॅश केले बॉलला परत पॉइंट कडे फिल्डर आहेत. एक धाव मात्र बिलाली जाणार नाहीये कुठल्याही पद्धतीनं, कारण की डॉट बॉलची इथून मात्र सांगता होताना पाहायला मिळते. टोटल 55 धावा लागल्यात स्कोर बोर्डवर, आणि या 56 धावेंचं लक्ष 24 बॉलमध्ये. एक बॉल मायनस झाला. यावेळेसला पाहिलं गेलं तर डिपेशा खबरला इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालल्या सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोन्या खालोके यांच्या फाटमधना एक तो टीम साठी हा दमदार चौकार. थँक्यू सो मच डीजे.
चला भावेश गोवारे आपण कुठे असेल तर मंचावर या. चौकार येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 4 न इथून येताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आज तुम्ही ही जत्रा तुम्ही पाहताय पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मधील, परंतु सोन्या कालुके यांच्या पाठमधनं आणखीन एक बेधडक मारलाय खडक, येतोय चौकार. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. ज्या दिशेनं गोलंदाज बॉल रिलीज करतो ना त्या दिशेनं सोड्या काळोखे मात्र इथून पाहायला गेलं तर फटकेबाजी करताना पाहायला मिळतो बा. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. 8 धाबा मात्र धाव फलकावर लागले. 56 धावेचं टार्गेट आहे सोड्या यांची विकेट ही महत्वाची राहील, परंतु डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा इनसाइड आउटला क्लिअर करत असताना इनफिल्डच्या डोक्यावरना डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय सोन्या कालोके हा फलंदाज. थँक्यू. गजाननजी भोईर त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर येत्या 3 दिवसांमध्ये अगदी पाहिलं गेलं तर आम्हाला पाण्याची पूर्तता पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग साठी रिया वॉटर्सचे सर्वा त्यांच्या माध्यमातून आम्हाला अगदी पुरस्कृत केले गेले. त्यांचा देखील आभार व्यक्त करू आम्ही पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगच्या वतीने. परंतु इथून धोका असू शकला असता. तो पाहिला गेला तर विरुद्ध दिशेने मात्र फेकला गेला, परंतु इथून पाहिलं गेलं तर ही धाव येताना पाहायला मिळेल आणि या टीमची धावसंख्या 13. किरणजी भोईर नाकुबा त्यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 साठी 200 रुपयांची धनराशी असणार आहे आणि विकेट साठी देखील पाहायला गेलं तर 100 रुपयांची कॅश प्राइज असणार आहे. किरणजी भोईर नाकबा त्यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पाहिली तर 13 धावा धाव फलकावर लागल्यात आणि या समालोचक कक्षासाठी देखील त्यांनी 500 रुपये दिल्यात. त्याबद्दल देखील त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. या मॅच मध्ये त्यांचे अगदी गौरव शिलेवरचे संघ मालक तुम्ही पाहताय प्रभाकरजी शेलार त्यांच्या माध्यमातून देखील कॉम्बॉक्सला अगदी 1000 रुपये दिले गेले, 500 रुपये दिले गेलेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. मॅच कडे जाऊया. इथून ओव्हर नंबर पाहिले तर पहिला होईल संपन्न. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बोर्डवर लागल्या 13 धावा. विकेट लॉस नाही आहे. ओम साईराम गौरेश 11 संघ तुम्ही पाहताय दुसऱ्या धावामध्ये धावा चेस करत असताना. चला ती 4 व्हीलर आहे त्या 4 व्हीलरची आपण लाईट बंद करायची आहे. चला प्रसाद लोखंडे त्यांची 4 व्हीलर आहे ती आपण लाईट त्या गाडीची बंद करायची आहे. गोलंदाज पाहिला गेले तर विनायक गोलंदाजी मार्कवर आहेत. इन ऍक्शन दुसऱ्या क्रमांकावर समोर सोन्या. ओहू यावेळेसला पाहिलं गेलं तर थोडं बॉल पाहावं लागेल. हा बॉल थोडस लेग स्टिक सोडून चालला असं दर्शवतात पंच. व्हाईट मध्ये एक्स्ट्रा मध्ये भर पडताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 14 धाबा मात्र धाव फलकावर लागले गेल्या. सोनिया कालुके आहेत समोर आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. ओम साईराम गौरेश 11 संघाला पाहिलं गेलं तर 56 धावेंचा टार्गेट सेक. या बॉलिंगला समोर अफलातून फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सोनिया कालुके यांच्या पाठमधना येतोय दमदार षटकार आणि 200 रुपये देखील 100 रुपये देखील जमा होतील षटकारासाठी. बिग हिट.
इथून षटकार येताना पाहायला मिळाला आहे. वाट बॉल टाकला होता त्यानंतरचा हा बॉल षटकार पाहायला मिळाला आहे. टीमची धावसंख्या पाहिली ना तर 6च्या मदतीने 20 धाबा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. एक एक धाव ही महत्वाची असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु इथून धाबा मात्र खर्च केल्या जातात. टीम तुम्ही पाहताय सुभद्र मंडप डेकोरेटर्स या टीमच्या अगेन्स्ट खेळताना ओम साईराम पाहिले गेले तर गौरेश इलेव्हन संघाला 20 धाब्यांपर्यंत पोहोचल्यात. अजूनही 36 धाब्यांचा पाठला करायचं इथून विजयासाठी सोन्या कालोखे या फलंदाजाला. आणि विनायक त्यांच्या समवेत तुम्ही पाहताय नॉन स्ट्राईक केनला. दोन्ही दमदार खेळाडू आहेत, परंतु गोलंदाज पाक करतील का आता. ओहो, ब्रह्मास्त्र टाकला गेलाय. खोलवर टप्प्याचा बॉल डिफेन्स करायचा होता पाहिलं गेलं तर सोनिया फलंदाजाला, परंतु बॉल पाहिलं गेलं तर वेगानं निघून गेलाय. आणि पाहिलं गेलं तर डॉट बॉलची मात्र सांगता होत असताना याच पद्धतीने मात्र डॉट बॉल काढावं लागतील सुभद्र मंडप डेकोरेटर टीमला देखील. जर जिंकायचं असेल तर डॉट बॉल हा एकमेव पर्याय आणि विकेट या मॅचमध्ये महत्त्वाची राहील सुभद्र मंडप डेकोरेटर टीमला. सोन्या यांची विकेट प्राप्त करतील का गोलंदाज. यावेळेसला पिकअप शॉट मारायचा होता, परंतु शॉट फाईन लेगला. डीप मध्ये फिल्डर आता धावतात बॉल मागे. एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. सोन्या कालोखे यांच्या बॅटमधना आणखीन एक तडाखा चौकार. थँक्यू डिसा. नक्कीच काय कमालीशी फटकेबाजी सध्या पाहायला मिळते सोन्या कालोखे यांच्या पाठमधनं. गोलंदाजाच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर अद्यापपर्यंत 11 धाबा वसूल केल्यात. एक वाईट बॉल देखील आला होता. आणि या सोन्या यांचा विचार केला तर 8 मध्ये 23 धाब्यांवर खेळतात. ओहो, सन्मान दिला गेला. फुल टॉच बॉल होता, परंतु सिंगल मध्ये पाहिलं गेलं तर कन्वर्ट केले धावेला. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं तुमच्यामध्ये गरजेचं आहे, कारण की एखादा जर फटका येतो, दुसरा बॉल अगदी पाहिलं गेलं तर सिंगल काढून दुसऱ्या खेळाडूवर देखील भरोसा दाखवा, कारण की तो देखील अद्याप चांगल्या पद्धतीने मॅचला आपल्या बाजूने ओढू शकतो. आणि सध्या तेच केल्या सोन्याने. आणि स्ट्राईकवर पाहिलं गेलं तर विनायक यांना आणलं गेल्या. आणि टीमची धावसंख्या 25 धाबा मात्र धावफलकावर आहेत. ओहो, यावेळेसला स्लोवर गतीचा बॉल होता. गॅप मोठी आहे आणि परंतु फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. टीम कॅप्टन यज्ञेश कोहली त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून बॉलला अडवला गेल्या, परंतु सिंगल इथे धाव मात्र पूर्ण केली जाते. या टीमची धावसंख्या पाहिली तर 26 धाबा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळाल्या. 30 धावेंची आता इथून गरज असणार आहे, कारण की 56 धावेंचा पाठला करत असताना 26 धावेंपर्यंत पोहोचल्यात. विकेट प्राप्त करतील का हे देखील पाहणं योग्य राहील. फुल टॉस बॉल मारायचा होता सोन्या यांना, परंतु बॅटची वरची एज मात्र लागली आहे. सिंगल इथे प्राप्त होईल आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर बिनबाद चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर. चला पाणी घेऊन आपण जायचं आहे. 12 बॉल आणि 29 धावांची गरज. आजच्या दिवसातली पाहिली तर सेकंड सेमीफायनलची मॅच तुम्ही अनुभवताय मैदानाच्या आतमध्ये. ओम साईराम गौरेश इलेव्हन आणि त्यांचे अपोजिट संघ तुम्ही पाहताय सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. काहीच असंच समीकरण पाहायला मिळालं होतं. 12 मध्ये 39 धावांची मात्र गरज होती, परंतु चांगल्या पद्धतीने धावा डिफेन्स केल्या होत्या. अगदी विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान या टीमनं तब्बल 5 वेळा पाहिला गेलं तरी टॉस हरल्यात, परंतु मॅच काय जबरदस्त पद्धतीने आपल्या बाजूला ओढली गेली आहे. विहान 11 संघाला देखील परास्त केले त्याने आजच्या दिवसामध्ये. यावेळेसला फुल टॉस बॉल हा बेल मुझे मार असं सांगतोय गोलंदाज आणि ठोकला गेलाय. फलंदाज पाहतोय तुम्ही सोनिया कालोखे यांच्या बॅटमधला डीप मिड विकेटला षटकार, परंतु रेफर
तिसऱ्या पंचांकडे केलाय भीमर साठी. थँक्यू डीजे. चला तिसरे पंच संगमची भोईर आपण कुठे असाल तर या, कारण की इथून पाहिलं गेलं तर भीमर साठी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे आणि इथून चेक केल्या जाईल. बाकी आमंतर पब्लिक चला आपण इथून बाजूला व्हा. इट्स नो बॉल कॉल बाय थर्ड अंपायर. 6+1 अशा मिळतील या 7 धावा. आणि टीमची धावसंख्या टोटल पाहिल्या गेलं तर इथून वाढताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर सोन्या कालकोखे या बॉलिसला आणखीन एक पिकअप शॉट पाहायला मिळतोय. ज्या वेगानं बॉल टाकला गेलाय त्याहून दुपटीचा वेगानं बॉल फॉर अ रोल सीमारेषाच्या बाहेर. सोन्या कालुके ऑन अ फायर. बिग हिट 6 धावा. चला बॉल द्या. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर इथून 40 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. नो बॉल टाकला होता त्यामध्ये षटकार पाहायला मिळालं होतं. 6+1 7 धावा आल्या होत्या. तर नंतर देखील षटकार पाहायला मिळाल्या. 11 बॉलमध्ये आता 16 धावांची मात्र गरज आहे. या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर सुभद्र मंडप डेकोरेटर्स हा संघ का भाग करताना पाहायला मिळतील का परत हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की जो संघ जिंकेल तो पुढे देखील खेळताना पाहायला मिळेल. भवितव्य पाहिलं गेलं तर सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमला आता 11 मध्ये 16 धावा डिफेन्स करायच्या. सोन्या काळुके यांची विकेट फार मोलाची राहील सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमला, परंतु आता ही विकेट मात्र प्राप्त केली जाईल का? 11 मध्ये आता 16ची गरज. हो या वेळेसला आणखीन एक हा ट्रिक कंप्लीट केला जातोय. फलंदाज तुम्ही पाहताय सोन्या काळुके यांच्या पाठमधना हा तिसरा दमदार बेधडक मारलाय षटकार. थँक्यू डीजे. काय स्टाईलिश फटका पाहायला मिळालेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला असेल पायचा पाठीमागचा पाय थोडासा फोल्ड केला. अगदी पाहिलं गेलं तर पूर्णपणे मनगटी ताकदीचा हा फटका पाहायला मिळाला. 10 मध्ये आता 10ची गरज आहे. 10 मध्ये 10ची गरज आहे. सोन्या काळुके यांची विकेट आता प्राप्त केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या बॉलिसला लोवर फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑन कडे फिल्डर पोहोचल्यात. बॉल खाली सिंगल इथून प्राप्त होताना पाहायला मिळते. मॅच अद्याप संपली नाहीये. उम्मीद मात्र इथून पाहिलं गेलं तर सोडून चालणार नाही या सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीम, कारण की कित्येकदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही एकातर्फी पाहिलं गेलं तर मॅच होताना पाहिले नाही आहेत, कारण की ज्या वेळेसला कमी धावा असतात अंतिम ओव्हरपर्यंत ती मॅच नेण्याचा प्रयत्न अगदी केला जाईल का? आता इथून सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमच्या माध्यमातून पाहणं गरजेचं राहील. फुलटॉस बॉल होता. या वेळेसला पाहिलं गेलं तर थडबानकडे हा बॉल गेला.
सिंगल इथून प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 1 पुढे वाढेल आणि 48 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात. येणारे 8 बॉल आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर 8 धावेंची मात्र गरज आहे. मॅच अद्यापही संपलेली नाही आहे. सुभद्र मंडप डेकोरेटेड संघाला एक नवीन आशा आणि नवीन उमेदीनं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवावा लागेल. कहाणी संपलेली नाही आहे, परंतु संपण्यावरचा प्रयत्न सध्या सोन्या काळोखे मैदानाच्या आतमध्ये करतोय. या ओव्हर मधील पाहिलं गेलं तर 4था षटकार येताना पाहायला मिळतोय. सोन्या काळोखे यांच्या फाटमधना आणखीन एक तडाखा षटकार. थँक्यू डीजे. काय फटका मात्र मारला गेला. अगदी रेल्वे पटरी तुम्ही पाहू शकता. त्या रेल्वे पटरीकडे हा बॉल मात्र गेला. 7 मध्ये आता 2 धाव्यांची गरज आहे. सुभद्र मंडप डेकोरेटेड संघ आता थोडासा पराभवाच्या दरवाजावर येऊन पोहोचल्यात. आता इथून पाहणं गरजेचं राहील. 7 मध्ये 2 धावा डिफेन्स करून नवीन इतिहास पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये रचला जाईल का? यावेळेसला हेलिकॉप्टर जसा बॉल आला तसाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. सोन्या काळोखे यांच्या बॅटमधनं विनिंग शॉट. मॅच जिंकली गेली आहे. इथून पाहिलं गेलं तर ओम साईराम सुभद्र मंडप डेकोरेटेड हा संघ इथून परास्त होतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या बॅटमधनं अर्धशतक केली देखील साकारली गेली. सोन्या काळोखे चला बाट देखील आपण उंच करायची आणि प्रेक्षकांचं अभिवादन देखील स्वीकार करायचा. निखिलजी भोईर त्यांना विनंती असेल प्रकारची त्यांचा आपण सन्मान